की आम्ही या सगळ्याचा विचार केला होता म्हणून आम्ही गोवंश हत्या बंदी महाराष्ट्रात हा कायदा आणला नाही। गोहत्या बंदीचा कायदा 1976 आणि 75-76 मध्ये आमच्या सरकार घेऊन आलेला आहे। त्याच्यामुळे गायीच्या विरोधात आम्ही नाही, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की जे अमित साटम इतके तारे तोडतायत की इकोसिस्टीम वगैरे, अहो माणसाची विदर्भातली इकोसिस्टीम आणि मराठवाड्यातला जो माणूस आहे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। एवढ्या आत्महत्या होत आहेत। उद्या माणसांच्या छावण्या आपल्याला उभाराव्या लागतील, गायांच्या आणि गोवंशांच्या तर नंतर सोडून द्या। याचा विचार या सरकारला आला पाहिजे, हा दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा अभिजित असा, मगाचपासून ते म्हणतायत की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 48 मध्ये फक्त डायरेक्शन दिलेलं आहे की काऊ आणि बाकीचे जे मुलक वगैरे आहेत त्याचं ब्रीडिंग तुम्ही वाढवायचं आहे आणि ते डायरेक्टिव्ह आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा असं नाही, हे डायरेक्टिव्ह आहेत। आणि जर डायरेक्टिव्ह कॉन्स्टिट्यूशन मधले अलॉंग विथ द फंडामेंटल राईट असतील तर ते मान्य करायचे असतात। इथे जर डायरेक्टिव्ह आहे की काऊ स्लॉटर नाही ते मान्य केलेलं आहे, पण जर गोवंश हत्याबंदीचा असेल आणि त्याचा जर बीफ बॅन म्हणजे तुम्ही काय खा आणि काय खाऊ नका असं जर तुमच्या फंडामेंटल राईटच्या आड जर ते डायरेक्टिव्ह येत असतील तर ते पाळू नका असं पण घटनेमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे इथे फक्त उगाच लोकांचा भ्रमनिरास आणि लोकांना खोटं सांगू नका की कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे।